सर्वप्रथम सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री. मी सौ माधुरी गजानन धनोकार, सावित्री शक्तीपीठ, अकोला, महाराष्ट्र. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी आपलं सहस्र स्वागत करीत आहे. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण यावर माहिती सांगणार आहे. त्यांचे लष्करी धोरण हे चतुराई, वेग, शिस्त आणि भूगोलाचा अचूक वापर यावर आधारित होते. कमी साधनातून साम्राज्यांना आव्हान देणे हे त्यांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य होते. त्यांची पहिली युद्धनीती गुरिल्ला युद्धनीती. अचानक हल्ला करून शत्रूंना गोंधळात टाकणे, थेट मोठ्या लढाया टाळून योग्य वेळ साधणे, डोंगर तळ्या जंगलांचा कुशल वापर. तसेच नंबर 2, किल्ले केंद्रीय संरक्षण व्यवस्था. किल्ले हे लष्कराचे प्रमुख आधार. डोंगरी किल्ले, मजबूत तटबंदी, पाण्याची साठवण, किल्लेदार सबनीस, तटसंर नौबत यांची ठराविक जबाबदारी. नंबर 3, वेगवान व शिस्तबद्ध सैन्य, पायदळ व घोडदळ यांचा समतोल. नंबर 4, गुप्तहेर व्यवस्था, प्रभावी गुप्तहेर जाळे, शत्रूंच्या हालचाली योजना आधीच कळत स्थानिक लोकांकडून माहिती संकलन करणे. नंबर 5, नौदलाची उभारणी. भारतीय पहिल्या सशक्त स्वदेशी नौदलांपैकी एक. समुद्रमार्गाने होणाऱ्या आक्रमणांना आळा. सिद्धी, पोर्तुगीज यांच्या विरुद्ध संरक्षण. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग हे सागरी किल्ले. नंबर 6, स्त्री सन्मान व नैतिक नियम. युद्धात स्त्रिया, धार्मिक स्थळांना संरक्षण, सामान्य जनतेला त्रास न देण्याचे आदेश, लूट फक्त शत्रूंच्या सत्तेपुरतीच. नंबर 7, भूगोलाचा अचूक अभ्यास. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा रणनीतीने वापर, पावसाळा, हवामान, वाटा यांचे अचूक नियोजन, स्थानिक मावळ्यांच्या मार्गदर्शक म्हणून उपयोग. छत्रपती शिवरायांचे लष्करी धोरण म्हणजे धैर्य अधिक बुद्धी अधिक शिस्त अधिक नैतिकता यांचा आदर्श संगम होय. म्हणूनच शिवराय महान योद्धा व दूरदर्शी सेनानायक म्हणून ओळखले जातात. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.